वाडी नगर परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीने खाता खोलत 3 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि आज नवीन वर्षात जे आहे त्यांचा या नगर परिषद कार्यालयामध्ये सत्कार सुद्धा करण्यात आलेला आहे। भव्य असा मोठा कार्यक्रम सुद्धा केलेला आपण बघू शकता। राजेश भाऊ जंगले यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवल्या गेलेली आहे आणि 2 महिला नगरसेवक आणि एक राजेश भाऊ जंगले हे निवडून आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, नवीन वर्षाच्या वंचित बहुजन आघाडीच्या वाडी नगर परिषदेच्या नगरसेवकांना माझ्या WS न्यूजकडून शुभेच्छा। आज तुमचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे, पहिल्यांदाच नगरसेवक बनलेला आहे, कसं फील करता? सर्वप्रथम मी वाडीच्या जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि 2025 नंतर 2026 ह्या आमच्या वाडी क्षेत्रामध्ये खूप आनंदाचा विषय आहे। म्हणजे नवीन वर्षामध्ये एक लोकांनी जो आशीर्वाद दिला होता तो आशीर्वाद आम्हाला मिळाला आणि नवीन वर्ष आमचा भरभटीनं आनंदानं जाणार आहे। आणि सर्वप्रथम नगर परिषदमध्ये मी जे निवडणूक लढलो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आम्ही निवडूनसुद्धा आलो आणि आता तुम्ही पाहत असाल मोठ्या संख्येने आमच्या स्वागत समारंभामध्ये लोक उपस्थित होते आणि आदरणीय समीरजी मेघे साहेबांनी इथे सर्व उमेदवारांनी शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत आणि त्यांनी संपूर्ण उमेदवारांना मला खूप सुंदर असं वाटलं की संपूर्ण उमेदवारांना सोबत घेऊन वाडी क्षेत्रातलं काम कसं सुंदर आणि चांगलं होईल अशी त्यांनी सर्वांना आग्रह केला आणि त्यांनी म्हटलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहो। ह्या वाडी सर्कलमध्ये, ह्या वाडी शहरामध्ये कामाची गती हे सर्वांना घेऊन सोबत घेऊन काम करू असं त्यांनी संबोधित केलं। आम्ही त्यांना समर्थन आहोत त्या कामाने। तुम्ही आंबेडकर नगरमधून निवडून आलेले आहे मोठ्या प्रमाणात 3 नगरसेवक आणि आंबेडकर नगराचा एक खूप महत्त्वाचा मुद्दा गेली 40 वर्षापासून आहे, ते म्हणजे पट्टे वाटपाचा। पहिल्याच मीटिंगमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून हा मुद्दा गाजेल? 100% सर, हे जे पट्ट्याचा मुद्दा होता हे कोर्टामध्ये अवलंबून होता आणि तो कोर्टानं आता आमच्या बाजूला तो निर्णय झालेला आहे। मी आदरणीय समीर भाऊ मेघे यांच्या मार्फत लवकरात लवकर पट्टे वाटप होईल आणि अध्यक्ष यांच्या समोर आम्ही समोरच्या मीटिंगमध्ये हे लवकरात लवकर प्रश्न मांडून आम्ही नागरिकांना एक आनंद आणखी समोरच्या वर्षामध्ये देणार आहोत। गेल्या वर्षामध्ये आम्ही बघितलं की आंबेडकर नगरमध्ये वाडीचा कचरा आणून टाकत होता, ते डम्पिंग यार्ड आता हटेल? 100% साहेब, तुम्हाला एक सांगताना आनंद होते की 2-3 दिवस झाले तो डम्पिंग यार्डचा कचरा हटवणं चालू केलेला आहे आणि आमच्या घोषणापत्रामध्ये लवकरात लवकर डम्पिंग यार्ड तिथून खाली करू हा घोषणापत्रामध्ये होता। तुम्हाला दिसून येईल की ते घोषणापत्रामध्ये असलेला विषय तो संपल्यासारखा झाला आहे, डम्पिंग यार्ड खाली होत आहे आता आमचं। तर नक्कीच आपल्यासोबत काही नगरसेवक आहेत, ताई काय नाव सांगा आणि परिचय द्या। तुम्ही सुद्धा निवडून आलेले आहे, तुम्ही सुद्धा काय सांगा लोकांना? जय भीम, नमस्कार सर्वांना। शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आता सकाळपासूनच कामाला लागायचं आहे, 5 वर्ष काम करायचं आहे, तेव्हा पुढच्या वर्षी आणखी नंबर लागेल। आमच्या आंबेडकर नगरच्या ज्याही समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणार मी। नक्कीच आंबेडकर नगरच्या ज्याही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतील। ताई सुद्धा आहे। ताई, जय भीम। जय भीम भाऊ, मी शीतल नंदा गवडी, मी नगरसेविका बनलेली आहे। ते सख्खे आंबेडकर नगरवासी मुळेच झालं, त्याचा आशीर्वाद खूप लाभलेला आहे मला आणि मी त्यांच्या प्रत्येक म्हणजे मतलब त्याचा की प्रत्येक अडचणीला मी तोंड देण्याचा प्रयत्न करीन। नवीनच नगराध्यक्ष म्हणजे माझ्या कामाची मी सकाळी उठते 6 वाजता आणि सगळे नळ वगैरे सुटले का बघते, नाल्या वगैरेची अडचण होती ते समस्या वगैरे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणजे नागरिकांना कुठं जायची गरज नाही, जसं फक्त माझ्या घरापर्यंत यायची गरज आहे। नक्कीच म्हणजे आंबेडकर नगरमध्ये आपण बघतो आहे की अनेक प्रश्न अजूनही तिथे सफाईचे असो की आरोग्याचे असो, शिक्षणाचे तिथे ह्या आपल्या वाडीमध्ये प्रश्न आहे की गरिबांच्या विद्यार्थ्यांना म्हणजे उच्च शिक्षण घेण्यात महाग पडते म्हणून शाळा नाही आहे। राजेश भाऊ, अशा वेळेस शिक्षणाच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचं काय प्लॅनिंग राहील की महानगरपालिकेच्या चांगल्या शाळा इथं बनल्या पाहिजे? सर्वप्रथम मी ह्या क्षेत्रामध्ये जे जिल्हा परिषदची जी शाळा आहे ते नगर परिषदेला हँडओव्हर करून आमच्या मुलांचं जे गोरगरीब मुलांचं जे भविष्य आहे ते लवकरात लवकर चांगलं उज्ज्वल होईल। मला असं वाटते की जिल्हा परिषदच्या शाळा आणि नगर परिषदेला हँडओव्हर करणे म्हणजे हे शासकीय काम आहे। आम्ही हाही मुद्दा मुख्याधिकारी आणि अध्यक्षासमोर ठेवणार आहोत आणि सर्व मंत्रिमंडळसुद्धा अध्यक्षाच्या हाताखाली असल्यामुळे ह्या कामाला गती मिळेल आणि आमच्या गोरगरीब मुलांना चांगली स्वच्छ शाळा हे उपलब्ध करून येऊन आम्ही आजचा पाठपुरावा नेहमी करू।
वंचित बहुजन आघाडीसाठी ज्यांनी अथक मेहनती घेतलेली आहे, बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी प्रचारात उडी मारली होती आणि वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष नितेश भाऊ जंगले यांची सुद्धा मोठी भूमिका आहे. आपण बघू शकतो की दौलामेटी ग्रामपंचायत जे आहे त्यांच्यामुळे तिथे आली होती, त्यानंतर पंचायत समिती सदस्य आहे आणि आता जे आहे वाडी नगर परिषद. नितेश भाऊ, काय सांगाल तुम्ही? तुमचा सुद्धा मोठा यामध्ये वाटा आहे या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी. सर्वप्रथम मी डब्ल्यू न्यूजचे संपादक आणि त्यांचे सहकार्य विजयजी खवसे आणि त्यांचे सहकार्य असे सौरव भाऊ पाटील, मी मनापासून धन्यवाद करतो. ह्या वाडी नगर परिषदचं जेव्हापासून इलेक्शन लागलं, ह्या इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो सहभाग आहे ह्या तुमच्या डब्ल्यू न्यूज चॅनलचा सहभाग आहे. धन्यवाद. यांच्या माध्यमातूनच समाजाचं एकीकरण ह्या ठिकाणी बनलं होतं आणि समाजांनी ठरवलं होतं का आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे. कारण की आम्ही वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते होतो, आज आमच्या नियोजनामध्ये आम्ही आमच्या आंबेडकर नगरमध्ये प्रभाग 12 आणि प्रभाग 13मध्ये आम्ही असे 5 उमेदवार निवडून आणले होते. आमचे 5ही उमेदवार हे जिंकलेले आहेत. आमचे एक उमेदवार आमच्या प्रभाताई उके हे OBC वर्गातून आहेत. त्यांचं चांगलं योगदान आहे आणि ते फक्त 8 मतांनी हारले आहेत. आणि आमचे माजी नगरसेवक आशिषजी नंदागौडी हे 196 मतांनी हारली आहे. पण आम्ही BJPपेक्षा आम्ही ह्या मताच्या टक्केवारीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीला आंबेडकर नगरमध्ये हरवलं आहे. पण आज दुर्दैवाने आमचे 2 नगरसेवक हे हारले आहेत. पण ते हारले नाही, ते जनतेच्या समस्या सोडवत राहतील. साहेब, तुम्ही आमच्या नगरसेवकाचं म्हणजे तुमच्या न्यूजसमोर ते बोलू नाही शकले. पण ते गावामध्ये नवीन न्यूजमध्ये असतील, पण ते गावामध्ये नवीन नाही आहे. गावामध्ये ज्या लँग्वेजमध्ये त्यांचं, ज्या बॉडी लँग्वेजमध्ये त्यांचं वावरणं आहे, त्याच याच्यामध्ये ते लोकांचे समस्या सोडवतील. ह्या आमच्या शीतलताई नंदागौडी हे आमच्या एक म्हणजे एक शिक्षित आहे, काहीतरी त्यांना समजते. आणि आमच्या गावातल्या समस्या ह्या काही खूप मोठ्या समस्या नाही आहेत. नाल्याच्या नागरिकांची तेच अपेक्षा असते की आमच्या नगरसेवकांनी आमच्या छोट्याच्या ज्या काही समस्या त्या हल केलेल्या पाहिजे. करतील, निश्चितच करतील. आमच्या घोषणापत्रामध्ये जे आम्ही घोषणा केली त्या घोषणामधले 1-2 मुद्दे आमचे पुरे होतील. आणि मी आंबेडकर नगरातल्या जनतेचं मी धन्यवाद करतो की त्यांनी 1 मतांनी आम्हाला मतदान केलं आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणलं. बिलकुल 1 मतांनी जे आहे आंबेडकर नगरमधून वंचित बहुजन आघाडीला लोकांनी मतदान केलं आणि 3 नगरसेवक जे आहे वाडी नगर परिषदेत पोहोचलेले आहे आणि वाडीच्या ज्या काही मूलभूत समस्या आहेत त्या समस्यावर जे आहे हे लढतील 3ही नगरसेवक आणि नागरिकांच्या समस्या सोडवतील. आज 1 जानेवारी आहे, वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशीच जो आहे यांचा या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने ज्या मुख्याधिकारी आहे रुचा धाबर्डे CO मॅडम त्यांनी यांचा सत्कार केलेला आहे. तर नक्कीच WS न्यूजकडूनही सुद्धा सर्व आमच्या दर्शकांना आणि 5,80,000 सबस्क्रायबर जे आमचे आहेत त्यांना सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बघत राहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.